नमस्कार. अफगाणिस्तान येथील तालिबान सरकारचं शिष्टमंडळ सध्या भारताच्या दौऱ्यावर आहेत आणि त्यांचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुक्ताकी यांनी शनिवारी देवबंदचा दौरा केला. देवबंदचं तालिबानींसाठी काय विशेष महत्त्व आहे आणि ते देवबंदला का गेले याचीच पटकन उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण पाहूयात. तर ते तिथे का गेले, कारण दारुल उलूम हे उत्तर प्रदेशातील सहानापूर जिल्ह्यातील देवबंद येथे स्थित एक इस्लामिक उच्च शिक्षण केंद्र आहे आणि इथेच भेट देण्यासाठी आमिर खान मुक्ताकी पोहोचले होते. तालिबानी नेत्यांमध्ये दारुल उलूम देवबंदला खूप आदर आहे. का तर अनेक वरिष्ठ तालिबानीचे कमांडर आणि नेते हे पाकिस्तानातील खैबर पख्तूनख्वा येथील दारुल उलूम हक्कानिया येथे त्यांनी शिक्षण घेतलं. तर देवबंदच्या दारुल उलूमच्या धर्तीवर हक्कानियाची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. म्हणजे देवबंदच्या धर्तीवर, म्हणजे जे भारतात आहे त्याच्याच धर्तीवर हक्कानियाची स्थापना करण्यात आलेली आहे, जे त्यांच्या देशात आहे. आणि हे हक्कानिया कुठे आहे, तर हे पाकिस्तानच्या सीमेपासून 55 किलोमीटर दूर आहे. तर त्यामुळे त्यांच्यासाठी याचं फार महत्त्व आहे. तर आता त्याचं विशेष महत्त्व काय आहे तेही आपण पाहूयात. तर असं आहे की या जी शाळा 55 किलोमीटर दूर मी बोललो ती 1947 मध्ये शेख अब्दुल हक यांनी सुरू केली होती, ज्यांनी भारतातील देवबंद इथून शिक्षण घेतलं होतं आणि तिथे हक्कानियामध्ये जाऊन त्यांनी ती शाळा उघडली होती. त्यानंतर त्यांचा मुलगा समीर उल हक त्याने या मदरस्याचा ताबा आपल्याकडे घेतला आणि समीर उल हक हा तालिबान्यांचा जनक म्हणून ओळखला जातो. जर तालिबान्यांचे जनक हे इथल्या धर्तीवर उभारलेल्या तिथल्या मदरस्याचे जर ते तिथले संस्थापक आहेत किंवा ते त्यांच्या अंडर येते, तर त्यांच्यासाठी देवबंदचं महत्त्व किती असेल किंवा दारुल उलूम जी ही शैक्षणिक इस्लामिक संस्था आहे त्याचं महत्त्व काय असेल हे आता आपल्याला कळलंच असेल. असेच अपडेट पाहण्यासाठी, ग्लोबल अपडेट जाणून घेण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका.